बुलढाना जिले के चिखली तालुका से एक लापरवाही भरी खबर सामने आ रही है। आंतर से गोदरी मार्ग पर पिछले 2 महीनों से सड़क निर्माण का कार्य जारी है, लेकिन निर्माण के दौरान लोक निर्माण विभाग ने दोनों नाले बनाना जरूरी नहीं समझा और अब इसका खामियाजा किसानों को भुगतना पड़ रहा है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार बारिश के पानी की निकासी न होने से खेतों में पानी जमा हो गया और कई खेत तालाब जैसे बन गए। पानी के भराव से फसलें पूरी तरह से डूब गई, जिससे किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है। किसानों का कहना है कि उन्होंने कई बार लोक निर्माण विभाग से शिकायत की, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई है और अब जब खेत पानी में डूब गए हैं तब कहीं जाकर प्रशासन की नींद खुली है। आंतरी गोदरी शिवारातील 23, 24, 25 गट नंबरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं। या रस्त्यावर नाल्या न केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। माझी शेती आंतरी शिवारात असून सदर आंतरी गोदरी रस्ता तयार झाला। या रस्त्याच्या बाजूला दुतर्फा नाल्या न घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबून शेताचं पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। सदर प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा त्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही। त्यामुळे आमच्या शेताचं नुकसान होऊन आमच्या शेतातला जो माल आहे हा पूर्णपणे सडून गेला असून सदर मालाचं पाहणीसुद्धा त्यांनी केलेली नसून सदर आम्हाला आमच्या शेताचं जे झालेलं नुकसान या नुकसानाची भरपाई व सदर रस्त्याला लागून नाल्या आवश्यक आहे, पण आवश्यक नाल्या असून सुद्धा त्यांना आम्ही वेळोवेळी तक्रारी करून त्यांनी कसल्याच प्रकारची दखल न घेता आमच्या अर्जाचा कसल्याच प्रकारचा विचार न करता आमच्यावर म्हणजे आमची जी मागणी ती मान्य केली नसून प्रशासनावर म्हणजे प्रशासनाने कशाच्या तरी दडपणाच्या खाली चालतंय कशाने आम्ही जो वेळोवेळी कारवाई मागतो पण आमच्या कारवाईवर कसल्याच प्रकारची कारवाई होत नाही। आम्ही अर्ज करून